तर आज आपण नवोदयसाठी जो पहिला लेसन आहे संख्या ज्ञान, तर या संख्या ज्ञान या चॅप्टरला आजपासून आपण सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, संख्या ज्ञान मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं तर संख्येची माहिती करून घेणं. तर सगळ्यात पहिले आपल्याला संख्या ज्ञान या चॅप्टर मधलं संख्या ज्ञान चॅप्टर मधली जी पहिली संख्याचा प्रकार आहे जो आहे नैसर्गिक संख्या, तर तो आज आपल्याला बघायचा आहे. तर नैसर्गिक संख्या आपण आज बघणार आहोत. तर नैसर्गिक संख्या ज्या आहेत तर त्या सुरुवात होतात 1 पासून. 1 2 3 4 5. तर मित्रांनो, अशा आपण जिथपर्यंत मोजू शकू किंवा जिथपर्यंत आपण त्या कधीच त्यांचा शेवट होणार नाही, तर इथपर्यंत या नैसर्गिक संख्या असतात. म्हणजे अनंतापर्यंत असतात, ज्याला इन्फिनिट म्हणतो आपण. अनंत म्हणजे ज्याचा कधी शेवट होत नाही. तर या संख्यामध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा नवोदयाच्या परीक्षेमध्ये असे काही प्रश्न येत असतात की ज्या प्रश्नाची उत्तर आपल्याला परीक्षेमध्ये द्यायची असतात. तर बघा, त्याच्यामध्ये एक पहिला प्रश्न असा असतो की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वात लहान नैसर्गिक संख्या जी आहे का जिच्यापासून नैसर्गिक संख्येला सुरुवात होते, तर नैसर्गिक संख्येला 1 पासून म्हणजे 1 पासून सुरुवात होते, म्हणून सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 1 आहे. दुसरा प्रश्न असा असतो की सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती? सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती? तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती असा जर आपल्याला प्रश्न आला, तर बघा, आताच मी सांगितलं की शेवटची जी काही नैसर्गिक संख्या असते का ती आपल्याला सांगताच येत नाही. म्हणजे या संख्येचा कधी शेवट होत नसतो, म्हणून शेवटची नैसर्गिक संख्या आपल्याला माहिती नसते. म्हणून जर आपल्याला असा ऑप्शन आलेला असेल की माहिती नाही किंवा सांगता येत नाही, तर त्याच्यापैकी एक उत्तर द्यायचे आपल्याला की माहित नाही किंवा सांगता येत नाही. म्हणजे याचा आन्सर असणार आहे, उत्तर असणार आहे सांगता येत नाही किंवा माहिती नाही. कारण सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कुणालाच माहिती नाही, म्हणून ती आपल्याला कधीच सांगता येत नाही. आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न असतो की 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? तर 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? तर बघा, आपल्याला जर 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8 + 9 + 10 जर अशी त्याची बेरीज जर करावं लागली, तर ती आपल्याला अवघड जाणार आहे. किंवा याच्यापेक्षा मोठी संख्या असेल, जसं की 1 ते 50 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत, तर आपल्याला अशा पद्धतीने करणं म्हणजे करणं सोपं जाणार नाही. याच्यासाठी एक सूत्र आहे जे आपल्याला माहित पाहिजे. तर याच्यासाठी सूत्र आहे नैसर्गिक संख्येची बेरीज. नैसर्गिक संख्येची बेरीज बरोबर शेवटची संख्या गुणिले त्यापुढील संख्या भागिले 2. तर या सूत्रात जर तुम्ही ही शेवटची संख्या जर ठेवली, शेवटची संख्या आपली 10, या 10 पुढील संख्या, त्याच्या पुढील जी संख्या असेल 10च्या पुढची संख्या 11, आणि याला आपल्याला डिवाइड करायचं, भागायचे 2 नी. जर आपण 2 नी जर याला भागितलं म्हणजे 2×5 = 10. बघा, आता इथं राहिला 5, इथं राहिला 11. या दोघांचा जर आपण गुणाकार केला 11×5 = 55. म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत यांची जर बेरीज केली तर ती येते 55. तर अशाच प्रकारे आपण या नैसर्गिक संख्येमधले अजून काही प्रश्न पाहणार आहोत. तर ते प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.